गोपाल कृष्ण भगवान की जय. दवडी पारात होत्या दोघ्या सासू सुना हो आणि एका तंबाखू खाते ना दुसरी मानते हो. हे चुना तंबाखूच्या चक्कर मध्ये त्या कटरे परिवारामध्ये दोघ्या सासू सुनांना विचार केला की आमचे गोरखराम बाबा यांची तेरवी आहे. काय आहे? तेरवी आहे. तर पाहुणे येतील तर त्यांच्यासाठी आम्ही एक बोत्री शिवून. का शिवून? बोत्री शिवून. कायसाठी? झोपावासाठी. बरोबर, राईट. आता ही विचार केला दोघ्या सासू सुनांनी त्या कटरी परिवारामध्ये की आता तेरवी आहे, 11 तारखेची, पाहुणे येतील तर झोपतील कोठी. त्यांच्यासाठी काय पाहिजे? बोत्री पाहिजे. म्हणून दोघ्या सासू सुनांना विचार केला, म्हटलं एक बोत्री भरून टाकावं. का भरावं? बोत्री भरावं. म्हणून आमच्या गोरखराम बाबाजीचा फाटला पॅन्ट होता, हाय त्याची भरण्यात आला. हो की गोखराम आहे ना? हा, गोखराम बाबाजीचा जो फाटला पॅन्ट होता तो तिथं भरण्यात आला. मग आता देवंगण आई होती, तिची साडी होती, मला हिला कशाला बाहेर ठेवा, हिला भरा नाही तीच, अशी बोत्री कमी जाईलच. मग झाले काय? मग आमचे रिखीराम बाबा होते, म्हटलं यांची बन्यान आहे, यांची बन्यान आहे, हिला पण आणा. आणि जो पांडुरंग भाऊ आहे ज्याचा फाटला शर्ट आहे तो इथं आणा आणि याची भरा बोत्री. का भरा? बोत्री. आता तुमच्याकडे बोत्रीच म्हणतात ना, हा बोत्री कटरी जे काय ते यांची भरला बोत्री. पण बोत्री काय शिवून झाली नाही. आता बोत्री याच्यासाठी शिवून नाही झाली की गावामध्ये काहीतरी काम पडलं. आता दोघे सासू सुना विचार केला तेरवीला पैसेही पाहिजे. दोघे सासू सुना जाऊन तर कसं आहे तेरवीला खर्च पाण्याला होऊन जातील. दोघे सासू सुना कामधंद्याला गेल्या. एकनाथ महाराजांनी भारुडामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे, एका फाटलीची बोत्री, फाटलीची लुगडी, शिवाय डोळा नाही, शिवाय डोळा नाही, शिवाय डोळा नाही, शिवाय डोळा नाही. दादला नको गे बाई, मला दादला नाही, दादला नको गे बाई, मला दादला नाही, दादला नको गे बाई, मला दादला नाही, दादला नको गे बाई, दादला नको गे बाई, मला दादला नाही, दादला नको गे बाई, मला दादला नाही, दादला नको गे झाली. आता दोघेही सासू सुना कामावर आल्या. आता सुनेने आपल्या कामाला सुरुवात केली. तर सुनेचं काम कोणतं राहतं? स्वयंपाक करण्याचा. आता आई सारखीच होती एका सासू, आता म्हणते हिच्या स्वयंपाक होईपर्यंत माझ्या एक बोत्रीचा एक आरा होऊन जाईल तर कशी बोत्री झोपावाला होईल. आता बोत्री झोपावर आता आजीबाई होती, आजीबाई होती, बोत्री शिवण्याला सुरुवात केली. बोत्री काय शिवून झाली नाही. झाले काय? एके दिवशी लाईट जावाशी आणि आईच्या हातात ना सुई निष्ठावाशी. आईना सुईला झटका मारला. सुई जाऊन पडली 1 किलोमीटर अंतरावर. किती किलोमीटर अंतरावर? 1 किलोमीटर अंतरावर गेली असेल का तुम्ही? गेली नाही. समजा उदाहरणार्थ सुई गेली 1 किलोमीटर अंतरावर. आता 1 किलोमीटर अंतरावर सुई गेली. आता दवडी पाराचे संपूर्ण लोक जमा झाले. पण सुईचा काही आता पता लागला. सुईचा आता पता लागत नाही म्हणून गावच्या सरपंचाला बोलून आणला. सुई भेटत नाही म्हणून गावच्या सरपंचाला बोलून आला. म्हणजे सरपंचाला दिसेल. आता कोणाला दिसेल? सरपंचाला दिसेल म्हणून सरपंचाला बोलवून आणला. सरपंच पाव थकून गेला. अरे पण ते सुई गेली कोठी तर दिसून राहिली नाही. आपल्यासोबत नाही जमत रे बाबा, हा आपल्यासोबत काही जमत नाही. आता त्याला जमत नाही म्हणून तंटामुक्तीच्या अध्यक्षाला बोलवलं. त्याला नाही जमत म्हणून तंटामुक्तीच्या अध्यक्षाला बोलवला. तर अध्यक्षही तसाच होता. अध्यक्षही तसाच होता. इकडे समर्थ सांगतात, आंधळे हे जन देखून या डोळा म्हणून करवडा येत आहे. आंधळे सर्व डोळे असूनही डोळे नसल्यासारखे पाहतात. आता सुई हरवली तर कोटी हरवली, सुई हरवली तर कोटी हरवली. हा मोठा प्रश्न निर्माण झाला. दवडी पारचे लोक आले.
कटरे परिवारामध्ये सुई हरवली आजूबाजूचे लोक जमा झाले. आता लोक जमा झाले परंतु सुई काही दिसली नाही. असं बाबाजी सारखे बुजुर्ग माणूस रस्त्याला जातो. अरे म्हणजे का पाहता तुम्ही? बाबाजी म्हणते ह्या म्हाताऱ्या बाईना सुई हरवलं, ते सुई आम्हाला काही दिसत नाही. आता म्हणजे एक काम करा, सोपी बात आहे. ह्या बोत्रीच्या 4 घड्या करा. किती घड्या करा? करा 4 घड्या. तिच्या 4 घड्या करा आणि जेथे 100 पॉवरचा बल्ब लावला आहे. किती पॉवरचा? 100 पॉवरचा बल्ब लावलाय चपराशानीच्या आकारावर. तेथे न्या या बोत्रीला आणि 4 घड्या खोला ना सुई पहा. कोटी पॉवर सांगा उजवाडामध्ये आणि हे पाहत कुठं होतं? अंधारामध्ये. मग दिसेल कधी? मग झाले कसे? त्या बाबाजीची गोष्ट ऐकला यांनी आणि 4 घड्या त्या बोत्रीच्या केला आणि त्या चौकामध्ये नेला. आता चौकामध्ये नेला बोत्रीला, 4 घड्या केला. आता संपूर्ण गावचे लोक बोत्रीची सुई दवडली म्हणून गावभऱ्याचे लोक आले. आता गावभऱ्याचे लोक आले. सुई पाहता पाहता 1 वाजला. सुई पाहता पाहता 1 वाजला. अनेक जाती जमातीचे लोक आले. आता लोक आले, हे कोणाला दिसत नाही म्हणून आमदाराला फोन केला. कोणाला फोन केला? आमदाराला फोन आला. तो आमदार तिकडनं आला. हो जो काही असेल तेवढ्या दूर ना तो आमदार आला. अरे मग ते सुई हरवली कटरे परिवारामध्ये काही साधारण गोष्ट नाही. तेवढ्या दूरचा फोन आला. आता आमदाराला संपूर्ण लोक जमलेले होते. जवळ भाजीपाला ऐकण्याला संत मंडळी बरेचसे लोक बसलेले होते. आता त्या दुपारची वेळ होती. त्या दुपारच्या वेळेस एक मिठू आला झाडावरती मिठू आला आणि तो मिठू बडा टिवटिव करायला लागला. मिठू टिवटिव करायला लागला. आता तो टिवटिव करते तर तुम्हालाही समजत नाही ना, मलाही समजत नाही. आता तुमच्या घरचा मिठू असेल तर रोटी दे म्हणजे काय? तो शिकवला होता. पण तो मिठू आला तर तो रोटी दे आपल्या घरचा म्हणते मिठू. पण तो टिवटिव करायला लागला. एका पंडिताने अर्थ काढला. एक पंडित होता बाबाजी सारखा. म्हणते तोता बहुत अच्छा बोलता है. तोता बहुत अच्छा बोलता है. अरे तो क्या बोलता है? तो पंडित म्हणते सीताराम दशरथ. आता जवळच होता भाजीपाला ऐकण्यावाला. अबे म्हणते पंडिताची अक्कल सल्ली असा कधी मी तुझी जिंदगीत म्हणत नाही. तो म्हणते सीताराम दशरथ ना हा म्हणते लसूण मिरची अद्रक. कारण की हा होता भाजीपाला ऐकण्यावाला आणि तो होता पंडित. तो म्हणते सीताराम दशरथ, हा म्हणते लसूण मिरची अद्रक. बट्याची दोघांची जमली. आता जवळ होता पैलवान. अबे म्हणते ह्या दोघांची अक्कल सल्ली असा मिठू कधी जिंदगीत म्हणू शकत नाही ना. मी आजपर्यंत ऐकलो नाही. हे दोन्ही फेल आहेत म्हणते. म्हणजे तू सांगून दे. आता तू सांगून दे. आमची तर गेली. अरे ना सीताराम दशरथ ना लसूण मिरची अद्रक. हे म्हणते दंड बैठक कसं. कारण की तो होता पैलवान. सांगण्याचं तात्पर्य मंडळी, बोत्री म्हणजे हा पंचतत्वाचा शरीर आणि सुई म्हणजेच आत्मा. सुई म्हणजे आत्मा आणि तेच या कटरे परिवारामध्ये हरवलेली आहे. म्हणून समर्थ सांगतात बघा पिंजऱ्यातील रागो गेला मैना रडे मोठी. मला सोडून गेल्या नका तेव्हा होतील तुमच्या बेटी.
ते पंचतत्वाची बोतली भरण्यात आलेली होती आणि सुई म्हणजेच होता त्या आत्मा, त्या आमची आत्मा गेली तरी आम्हाला दिसली नाही. मग आला कोण आणि गेला कोण? कारण की माझ्या मेल्याच्या नंतर मी कोटी येण्याची काही गॅरंटी आहे का? इकडे समजताना प्रमाण सांगितलेलं आहे का स्वामी मी कोण, स्वामी मी कोण, अगा कोण ते माझे ठिकाण, अरे हा देह पतन पावता, अगा जाऊन राहीन मी म्हणजे मी मेल्याच्या नंतर कोठे जाईल याची आम्हाला जाणीव करून घेणे आवश्यक आहे. तर तेव्हा परमेश्वरा पांडुरंगा की या संसारामध्ये मी आलो तर काय करून घेण्यासाठी आलो तोच समजणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होता खालती डोक्षी वरती पाय ना धाव का बाबा मेलो माय, त्याच भगवंताला परमेश्वर पांडुरंगाला दया आली. परंतु ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस भगवंताला परमेश्वर पांडुरंगाला विनंती केलेली होती. काय म्हटलं होतं? अरे कीर्तन भजन करूंगा लेकर नाम तुम्हारा,